नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे दम आलू. दम आलू करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते बघू. इथे आपण छोटे बटाटे घेतलेले आहेत. इथे 15 बटाटे घेतलेले आहेत. चिरलेला बारीक कांदा, टोमॅटो प्युरी, दही, त्याच्यानंतर खडे मसाल्यांमध्ये मिरे, लवंग, जिरे, दालचिनी, गरम मसाला, धणे पावडर, तिखट, मीठ, हळद, तेजपान, आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट घेतली आहे, तेल घेतलेलं आहे. आता सगळ्यात आधी आपण हे बटाटे कुकरमध्ये एक शिट्टी करून उकडवून घेतलेले आहेत. जास्ती उकडवायचे नाही, फक्त एक शिट्टीमध्येच आपण हे कुकर गॅस बंद केलेला आहे. आता आपण या बटाट्यांचे सगळे सालं काढून घेऊ. तुम्ही हे न उकडता सुद्धा नुसते कच्चे बटाटे सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. पण एकदा एक कुकरच्या शिट्टीमध्ये जेव्हा आपण हे बटाटे शिजवून घेतो तेव्हा त्याची भाजी छान होते. आता सगळ्या बटाट्यांचे आपण सालं काढून घेतलेले आहेत. आता या बटाट्यांना आपण एक काट्याचा चमचा असतो त्याने टोचवून घेऊ, म्हणजे मसाला आतपर्यंत जातो. आता गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण 2 टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे बटाटे घालून आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत चांगले शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही याला डीप फ्राय पण करू शकता. आता आपले बटाटे चांगले गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आता हे बटाटे आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊ. आता कढईमध्ये आपण 3 टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तेल कमी जास्त करू शकता. आता यामध्ये तेल तापल्यानंतर आपण जिरे घालून घेऊ. जिरे तडतडले की आपण याच्यामध्ये थोडीशी सोप घालून घेऊ. 1 चमचा जिरे आणि 1 चमचा सोप. त्याच्यानंतर 1 छोटा दालचिनीचा तुकडा, 3-4 काळी मिरी, 2-3 लवंगा, 1 विलायची आणि 1 छोटंसं तेजपान आपण याच्यामध्ये घालून घेऊ. आता कसुरी मेथी घालून घ्यायची आहे आणि चांगलं परतवून घ्यायचं आहे.
आता इथे बारीक चिरलेला कांदा आपण इथे तीन कांदे घेतलेले आहे मीडियम साईजचे, ते अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत. आणि आता हे कांदे आपण चांगले ब्राऊन होईपर्यंत परतवून घेऊ. आता कांदा परतवून झालेला आहे. यामध्ये आपण आलं, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घालून घेऊ. इथे आपण 3-4 पाकळ्या लसणाच्या, 1 हिरवी मिरची आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेऊन बारीक मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे, पेस्ट करून घेतलेली आहे. आता 1 चमचा धणे पावडर घालायची आहे. पाव चमचा हिंग. आता पुन्हा आपण हे चांगलं परतवून घेऊ. आता यामध्ये 2 टोमॅटो घेतलेले आहेत, त्याची प्युरी करून घेतलेली आहे. ती प्युरी आपण यामध्ये घालायची आहे. टोमॅटो घेताना आपण त्याच्यामधला रस घेतला नाही आणि बिया पण घेतलेल्या नाही आहेत. नुसते टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत. आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे. अर्धा चमचा तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे यामध्ये घालू शकता. आता तेल सुटेपर्यंत आपण हे परतवून घेऊ. त्यानंतर आपण अर्धा कप दही घेतलेलं आहे, चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये घातलेलं आहे. दही घेताना खूप आंबट नाही घ्यायचं, ताजं आणि गोड दही आपण इथे वापरलेलं आहे. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण आपण टोमॅटो पण याच्यामध्ये घातलेले आहेत, त्यामुळे दही आपल्याला गोडच घालायचं आहे. आता तेल सुटेपर्यंत आपण चांगलं परतवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण 1 ग्लासभर पाणी घालून घ्यायचं आहे. आणि चांगलं ढवळून घ्यायचं. आता 1 उकळी येईपर्यंत आपण यावर झाकण ठेवून देऊ. आता उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर यामध्ये मीठ घालायचं. 1 चमचा मीठ, पाव चमचा गरम मसाला आणि पुन्हा चांगलं एकदा ढवळून घ्यायचं. आता आपण जे शॅलो फ्राय केलेले बटाटे आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे. आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवून 10 मिनिटं तरी कमीत कमी आपण हे असंच शिजवून घ्यायचं आहे. आता 10 मिनिटांनंतर आपली भाजी छान झालेली आहे.
आता याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. आता आपली भाजी तयार झालेली आहे. आपण गॅस बंद करून देऊ आणि एका सर्विंग बाउलमध्ये भाजी काढून घेऊ. आपली मस्त अशी दम आलूची भाजी खाण्यासाठी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.